जे काय आंदोलन चालू आहे ड्रायव्हरवाल्यांचं, मी तुम्हाला सगळं सांगतो. माझा पूर्ण मुद्दा पूर्ण ऐका, तरच मला सांगा की माझं बोलणं बराबर आहे की नाही. और सलमान भाई कैसा लग रहा है टाइम में बैठ कर? भाई ऐसा लग रहा है कि जो वीडियो में थे जानू अपन हाँ आज उठने बैठे. एक बोलता है ना कि यार जिसको अपन फोन में देखते हैं तो सामने आज खड़े अपन. भाई इसका नाम लाल परी है, लाल परी. सो नमस्कार मित्रांनो, मी विवेक तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग आहे ना मित्रांनो पूर्ण मराठी लँग्वेजमध्ये पूर्ण होणार आहे, कारण खूप लोकांचे मध्ये मला कमेंट्स आले होते की विवेक भाऊ प्लीज एकदा मराठीमध्ये पूर्ण ब्लॉग कर. तो मित्रांनो तुम्हाला मी इतकं सांगतो की आजचा ब्लॉग आहे ना पूर्ण मराठीमध्ये करतो, पण जो येणारा पूर्ण ब्लॉग असतील ना मित्रांनो पूर्ण हिंदी मराठी पूर्ण दोन्ही लँग्वेजमध्ये करेन, कारण जी माझी ऑडियन्स आहे ना मित्रांनो ते हिंदी पण ऑडियन्स आहे, जेणेकरून त्यांना काही प्रॉब्लेम झाला ना पाहिजे इतकं मला त्यांना पण बघायचं, बरोबर की नाही. मराठी माणसांना कसं थोडं हिंदी पण समजतं आणि मराठी पण समजतं. मराठी तर समजतं त्यांना कारण येतं, कारण हिंदी जी ऑडियन्स आहे ना त्यांना पूर्ण मराठी समजत नाही, म्हणून त्यांना पण थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. मला मित्रांनो असं नाही की करायचं की मी महाराष्ट्रीयन आहे, मला हिंदीमध्ये पण मला ब्लॉग करतो, ठीक आहे. आता खूप लोकांना वाईट वाटेल की हा हिंदीमध्ये का ब्लॉग करतो. मित्रांनो माझा ब्लॉग आहे ना पहिल्यापासून बघितला पूर्ण हिंदीमध्ये पूर्ण ब्लॉग आहे, पण ज्याने कमेंट्स करून मला हे केलं ना फोर्स केला ना की कर म्हणून मी विचार केला जाऊ दे यार, त्यांचे पण कमेंट्स आले, आज आपण मराठीमध्ये पूर्ण ब्लॉग करूया. सो आज आहे 1 जानेवारी, तर माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण आज आपला तर नवीन वर्ष नाही, आपला नवीन वर्ष कधी असतो मग तुम्हाला पण माहीत असेल 9 एप्रिलला, जो की गुढीपाडवा आहे, त्या दिवशी आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष असतो. तो पण आजचा जो बोलतात जमाना आहे ना तो आता तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतोय. 1 जानेवारी म्हणजे आजचा ह्यांचा न्यू इयर आहे, आपल्या मराठी माणसाचा न्यू इयर तुम्हाला माहित आहे 9 एप्रिल आहे, ते पण गुढीपाडव्याच्या दिवशी. तो आता मित्रांनो आता वाजले आहेत 10:30. तो आता इतकं जास्त काय बोलत नाही. आता मी जातो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, कारण मला एक प्रायव्हेट भाडा आलाय जो की गोरेगाव विरवाणी इंडस्ट्रियल आहे ना, तिथे माझं पिकअप लोकेशन आहे. आणि ह्या ट्रिपचं माझा ड्रॉप लोकेशन आहे कांदिवलीला लोखंडवाला सर्कल. सो आता आपण निघूया कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. जास्त लांब पिकअप लोकेशन नाही, जवळच आहे विरवाणी इंडस्ट्रियल, तिथे आपलं पिकअप लोकेशन आहे, जसं की मी बोललो होतो ब्लॉगमध्ये. आणि माझा ड्रॉप लोकेशन आहे कांदिवली ईस्टला लोखंडवाला सर्कल. आणि जरा गाडी पुसली पण नाही, गाडी पहिली पुसून घेऊया, त्यानंतरच जो काय आपण अर्निंग करू त्यावर पुढे डिपेंड आहे. कुठे गेला यार तो माणूस? शिवा किधर आहे शिवा? मग एकदा कस्टमरला फोन लावतो, रेडी झाले की नाही पहिले विचारतो, नंतरच मग गाडी टाकतो आतमध्ये. बहुत दिनों के बाद शिवा भाव, बहुत दिनों के बाद. जब ओम रहता था तो भाई आते थे. ओम भाई अभी बड़ा आदमी बन गए. उसको अभी खुद से मैसेज करना पड़ रहा है, गुड मॉर्निंग भाई किधर है. अभी बिजी है वो. दिनेश भाई मेरे को पहले ही बोले थे मैं शायद नहीं आऊँगा 1 तारीख को, क्योंकि वो रात भर शायद जोमेटो मार स्विगी वही स्विगी 31st आना है. 1100-800 कमाते हैं ना, तो भाई अच्छा है. आपने हम लोग से ज्यादा कमा रहे हो. ज्यादा कमाते हैं, सुबह दूध भी डालने आते. अभी क्या 3-4 साल और काम करेंगे और क्या. 4 साल में करेगा वो, बहुत करेगा, बहुत मेहनत है बहुत. लेकिन एक ही बात क्या अमल में सो जाते नहीं काफी आता है. तो इधर खंडे पे सर रख के सो जाते हैं. रात को 12 को सोते हैं, सुबह 4 को उठ जाते हैं. सो फायनली मित्रांनो माझी फर्स्ट ट्रिप कंप्लीट झाली आहे. आता मी निघतोय सीधा गोरेगावला, कारण इथून जास्त करून पोर्ट एअरपोर्ट ट्रिप येत नाही, म्हणून मी विचार करतो की 10 मिनिटं लागतील गोरेगाव म्हणजे पोहोचायला. तो काय इतकं वेट करायचा, बरोबर की नाही. आपल्याला माहिती आहे ना जिथून ट्रिप लागतं तिथे जायचं त्या स्पॉटला. तर आता मी जातो सीधा गोरेगावला. तुम्ही माता मंदिर ना जिथे आपला स्पॉट आहे तिथे जातो आणि पोर्टरचा डिव्हाइस लॉग इन करतो. आणि ह्या ट्रिपचं जितकं पण अर्निंग झालं ना तुम्हाला मी सांगतो, संध्याकाळी सांगतो, कधी पण सांगेन, पण लास्टला सांगेन की ह्या ट्रिपची अर्निंग किती झाली, ठीक आहे. तेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघा जो की मी शूट केला सॅटर्डेला. मला भेटायला आलेले आपले सबस्क्रायबर्स सलमान भाई, मतलब ते बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान भाई नाही, ठाण्यामध्ये राहतात ते सलमान भाई. तर त्यांची इच्छा होती मला भेटायची आणि मी भेटलो त्यांना, खूप सारं बोललो आणि खूप काय प्लॅनिंग होती की त्यांची पण होती माझी पण होती. आम्ही डिस्कस थोडी केली काय करायचं काय नाही, ते तेवढ्यात तुम्ही बघून घ्या.
कितना 90? अरे सही है ना। बैटरी नीचे ये मतलब आपको प्रॉफिट है गाड़ी में पूरा? हाँ भाई, काम के ऊपर। लेकिन ये बात है, ये गाड़ी जो है भाई अच्छी गाड़ी है। हाँ जहाँ धोखा दी ना भाई, आए है एक बार ना आप इसका पेट्रोल मांग लोगे ये लेकिन इसका चार्जिंग नहीं मांग सकते बराबर। एक गाड़ी ले लो आप भी भाई। हाँ भाई, जिंदाबाद। सबसे अच्छी गाड़ी भाई, ये जो गाड़ी है ना अपनी दुनिया की सबसे बेस्ट गाड़ी भाई। क्योंकि क्या है, ये खत्म हुआ, मैं बोलूँ भाई तो पेट्रोल है क्या, वो बोलूँगा भाई बैटरी है क्या, तो अपनी जान है भाई। तो दोस्तों, बहुत टाइम से आपको मैं बोल रहा था ना सलमान भाई मिलने वाले, तो जो अभी इंट्रोड्यूस करे थे ना बाइक का, वही सलमान भाई है। तो ये कब से कांटेक्ट किए थे मेरे को कि आज मिलो मिलो मिलो। तो अभी घर पे जा रहा था, सोचा कि मिल के जाता हूँ और टाइम भी था। तो कैसे लगा सलमान भाई आपसे मिलके भाई लगता है कि भाई कोई बंदा मिला है। क्योंकि भाई टेम्पो चलाना ड्राइवर एक ब्लॉगर है, वो सोचने की बात है, ठीक है। तो भाई भी ब्लॉग स्टार्ट करने वाले, जल्दी करेंगे जल्दी, लेकिन करो भाई मेन बात जितना हो सके। ब्लॉग में स्टार्ट कर दो भाई। फिलहाल भी कोई कैमरा या फिर कोई एक अच्छा फ़ोन जरूरी है। ये फ़ोन तो अच्छा ही है, बट मुझे इतना भी जानना है रोड का क्या लोग की क्या वीडियो होती है, कैसी वीडियो होती है, कैसे बनाते हैं, हो जाएगा। देखो कोई सीख के नहीं आता, बराबर कि नहीं? बात तो है। अभी करोगे तो मालूम पड़ेगा ना। करेंगे, पुशबैक करेंगे, आपको भी सपोर्ट वगैरह करेंगे, कोई बात नहीं है। लेकिन भाई ड्राइव चेंज करो। मेरा एक दोस्त ऑफ हो चुका है भाई घर में, और देखो ये सबसे पहले देखो भाई, ये हेलमेट का स्ट्रिप रहता है, वो ये लगाया करो बस। ये तो मैं लगाता हूँ क्योंकि मालूम है ये स्ट्रिप की वजह से आधो घंटा चल गया मेरा दोस्त, कि ये स्ट्रिप निकल गया ना, हेलमेट निकल गया उसका। यही रीज़न है बस। ड्राइव करोगे तो भाई आराम से करो, 2 व्हीलर है। और सलमान भाई कैसे लग रहा है टाइम में बैठ कर? भाई ऐसा लग रहा है कि जो वीडियो में देखते हैं हाँ आज उसने बैठे। एक बोलते हैं ना कि यार जिसको अपन फोन में देखते हैं, तो सामने आज खड़े अपन भाई। बहुत इसका नाम लाल परी है, लाल परी। लाल परी है भाई। Seriously यार, अच्छा लगता है कि बहुत फेमस हो गई है, बहुत फेमस है। Seriously बहुत फेमस हो गई। आज देखो ना, मैं यहाँ विक्टोरिया में, मैं थाने में रहता हूँ, बट विक्टोरिया में आया था ऑर्डर लेके। हाँ आप भी वहीं मिले। हाँ। सोचने की बात है ना, ठीक है। एक दिन ऐसा है ना भाई कि इसको अपन वो वाला हैंड है ना, ये देखो ये वाला हाथ, ये वाला। हाँ। हाँ, ये वाला हाथ से मैं गियर चेंज करता हूँ, पकड़ो ऐसा। हाँ ऐसे भी करो, क्योंकि मेन तो ये क्लच अपन छोड़ते हैं तो भाई सीरियसली है। कैसे करते रहूँगा। देखो मेरा हाँ, ये तो ये पकड़ लिया, ठीक है। हाँ, ये ड्राइव कर रहे। हाँ फर्स्ट गियर, हाँ। सेकंड, थर्ड, हाँ रनिंग में अगर है तो फिर वीडियो बना रहे हैं, फिर हाँ। नीचे कभी यहाँ भी देखो, वहाँ भी देखो। हाँ। ये कार थोड़ी है, ये थ्री व्हीलर है भाई, इसको थोड़ा जजमेंट चाहिए। देखो भाई साफ बोलता मैं भी, इसको अगर नहीं आता है वो प्लीज ट्राई मत करो। हाँ, ये टेम्पो है, कार नहीं है। कार नहीं है, बराबर। अगर आपको बात बोलेगी साफ बोलेगी तो ये टेम्पो है, कार नहीं है। अगर घुस जाओगे बाद में ब्लेम करो उबेर बैठ। बाकी आपकी मैं भी ये बहुत बार अपने ब्लॉग में बोला कि भाई ट्राई मत करो। आज सलमान भाई ने भी बोला साहब, क्योंकि भाई भाई ट्राई मत करो। सीरियसली कोई आसान चीज नहीं है भाई, बराबर। बहुत चीज की होती है। क्योंकि एक कार का गियर चेंज करना ऐसा करते हैं बहुत बाकी आपकी मर्जी भाई, जो करना कर सकते हो। कि ब्लेम मत करो। ब्लेम मत करो। नहीं, बराबर है। भाई आप करते, मैं भी ट्राई किया तो घुस गए। हाँ। बाकी आपकी बाय ब्रो। तो कसे वाटले आपले सलमान भाई? आणि मित्रांनो, हा माणूस इतका 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 चांगला आहे ना, मी भेटलो त्यांना, आणि कदाचित असा कोण असा व्यक्ती मला भेटणार नाही की तो इतकं क्लिअरली बोलेल माझ्याशी. कारण खूप सारे लोक भेटतात, थोडं मला बोलतो ना, त्यांना बोलायला जरा हे वाटतं, याला कसं बोलू तसं बोलू. पण हा व्यक्ती मला भेटला ना, खूप म्हणजे खूप मला बरं वाटलं. आणि त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून खूप खूप म्हणजे खूप बरं वाटलं. तर असंच कधी भेटाल तर एकदम प्रेमाने भेटायला तर कोण कोण भेटतं, पण थोडं असं काय ना काय ते बोलून जातात. पण ठीक आहे, चालेल, मला मी सगळं इतकं ॲडजस्ट करू शकतो, ठीक आहे. आणि फोन कॉलवर पण कोण कोण नीट बोलत नाही, थोडं आपल्याच रूडमध्ये बोलतात, ठीक
ठीक आहे यार, ज्याची जी लाईफ आहे ज्याचं जसं बोलणं असेल, मी इतकं काय रुडली कोणासोबत घेत नाही, पण तरी पण एकदम चांगल्यापणे वागा, जेणेकरून मला पण बरं वाटेल तुमच्याशी बोलायला, बरोबर की नाही? कारण मी पण माझा स्वतःचा टाइम काढून तुमच्याशी बोलतो, तर असं मी आकडून इतकं बोलत नाही की जो कॉल करतो जो मेसेज करतो सगळ्यांना माहीतच असेल. तो अभि बघा आता परत हिंदीमध्ये आलं. तो आता मी आलोय आपल्या ऑब्रामध्ये सिग्नलला, तर ते राईट मारतो आणि आपल्या लोकेशनला जातो. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी सांगतो, एक हडताल चालू आहे, चक्का जाम करून हडताल आहे, आंदोलन आहे ट्रकवाल्यांचं, म्हणजे सगळ्या ड्रायव्हरवाल्यांचं. ते कशावरून आहे मी तुम्हाला पूर्ण पॉइंट पूर्ण सांगतो, ठीक आहे? सो जसं मी गोरेगावला आलो तसं मला एक पोर्ट्रेपर ट्रिप लागली. तुम्ही बघू शकता याचं पिकअप लोकेशन आहे अनुपम स्टेशनरी, जे काय गोरेगाव स्टेशन आहे तिथे आहे. आणि याचं ड्रॉप लोकेशन आहे नोबल इंडस्ट्रियल स्टेट, हे माहिती आहे मला कुठे आहे ते. तो सो फर्स्ट ऑफ ऑल आता जाऊया ते यांच्या पिकअप लोकेशनला मटेरियल लोड करूया, ठीक आहे? 1 2 3 4 5 6 7 मटेरियल आहे, लोड कर लिया. सो फायनली मित्रांनो मी आता निघालो आपल्या ड्रॉप लोकेशनला चांदोलीला. सो आपला ड्रॉप लोकेशन आहे काहीतरी 9.7 किलोमीटरचा. आणि हे ड्रॉप लोकेशन फटाफट आपण कम्प्लीट करूया, कारण काहीतरी 20 मिनिटांनंतर मला ट्रिप आली. जसं मी गोरेगावला आलो ना तर 20 मिनिटांनंतर ट्रिप आली. चाय पण पियालो नाही अजून, चाय प्यायची खूप तलब आहे. पण पहिलं हे जे आपलं भेटलंय ना आपल्याला भाडं, ते आपण पहिलं आपण कम्प्लीट करूया. आता आहे ना मित्रांनो, असं जर होतं ना यार, पहिलं मी हिंदीमध्ये पूर्ण ब्लॉग बनवायचो ना, जेणेकरून आता हे नुसतं हिंदीत निघतंय, काही इतका त्रास नाही. तरी थोडं ऍडजस्ट करू, ठीक आहे? आजच्या दिवस म्हणजे ऍडजस्ट करू, कारण सवय नाही मराठीमध्ये ब्लॉग बनवायची. थोडं ऍडजस्ट करा तुम्ही पण, थोडं वर खाली होणार आहे ब्लॉग मध्ये, मला इतकं काय नक्की माहिती आहे, इतकं मी सांगू शकतो. आता मी जाणार आहे आर्य रोडने. आणि मोठे मोठे टेम्पोवाल्यांचे ना मित्रांनो हडताल चालू आहे, चक्का जाम हडताल चालू आहे. हे कसलं आंदोलन आहे तुम्हाला मी थोड्या टायमाने सांगतो. हे कशावर लोक आंदोलन करतात, ट्रकवाले ड्रायव्हरवाले सगळे हडतालवर आहेत. 1 2 3 दिवस पूर्ण हडताल आहे. कुठे पण ट्रॅफिक जाम होऊ शकतं, सांगू शकत नाही. मी पण ट्रॅफिक जाम करू शकतो, सगळे कोण पण ट्रॅफिक जाम करू शकतं भाई. पूर्ण मी सांगतो तुम्हाला हे आंदोलन कशावरती आहे, जेणेकरून खूप व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांना माहित पडेल हे आंदोलन का करतायत ड्रायव्हर आणि कशासाठी करतायत. जे काय आंदोलन चालू आहे ड्रायव्हरवाल्यांचं, मी तुम्हाला सगळं सांगतो. माझा पूर्ण मुद्दा पूर्ण ऐका, तरच मला सांगा की माझं बोलणं बरोबर आहे की नाही. तो अमित शहाजी आहे ना, ते काय म्हणतात माहितीये की जो पण ड्रायव्हर कुठल्या पण व्यक्तीला ठोकेल आणि तो मरेल आणि समजा तो मेला तर त्याच्या घरी 7 लाख रुपये द्यायचे आणि 10 वर्ष जेलमध्ये. विचार करा, 10 वर्ष जेलमध्ये. यार कोण असं विचार करेल की ह्या व्यक्तीला मला मारून टाकायचं ऍक्सिडेंट, मला गाडी ठोकून या ट्रक वगैरे त्याच्या चढून, असं का विचार करेल सांग? हे सगळं ना हायवेवर होतं यार, म्हणजे त्याचं नशीब असतं, त्याचं ते होऊनच जातं, बरोबर की नाही? तर जो पण ड्रायव्हर असेल त्याला 7 लाख रुपये द्यायची त्याच्या घरी आणि त्यानंतर 10 वर्ष जेलमध्ये काढायचे. म्हणजे ती फॅमिली काय केली सांगा? तो का करेल मग ड्रायव्हिंग तो का करेल? अरे लॉकडाऊन मध्ये ड्रायव्हर होते म्हणून सगळ्यांना राशन वगैरे पोहोचत होतं ना. ते लोक नसते तर कसं तुमच्या घरपर्यंत कसं राशन आलं असं सांगा मला इतकं. आणि आता पण ट्रान्सपोर्ट लाईन चालू आहे म्हणून इथून पूर्ण जे पण राशन वगैरे आपल्याला जे घरी लागतं ते पोहोचतंय ना. अरे हा रूल कुठला नियम आहे मला इतकं सांगा. आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की काय म्हणजे कुठला रूल रेग्युलेशन बनवायचं, ठीक आहे, पण असं रूल रेग्युलेशन यानंतर काय बोलणार सांगा? त्यापेक्षा जे रेप केस होतात इतके सारे, त्यांना तातडीने त्यांना शिक्षा द्या ना. ते नाही होणार, त्यांच्यानी कधीच होणार नाही. अरे हे फक्त ना राजकारण बाकी काय नाही. कधी राजकारणासोबत कधी दोस्ती करू नका. खूप काय वाईट पण होतं, खूप काय बरं पण होतं. आता काय हे हडताल चालू आहे, किती सारे ड्रायव्हरने आपले लायसन्स तोडले, सगळं काय गाडी थांबवून पूर्ण चक्का जाम करून टाकले, म्हणून आंदोलनाचं नाव ठेवलंय चक्का जाम. आता बघा मुंबईमध्ये पण होईल, बघा खूप ठिकाणी होणार आणि सगळे लोक करणार. बघा हे जर असं त्या लोकांचा नियम चालू असला ना तर काय नाही होणार यार, काय नाही. मला वाटत ना आता बघा काय असं वाटतं की इलेक्शन साठी करतायत, पण आता बघा आता काय होत आहे. आता आमच्यामध्ये पण आता
किती लोक करतील, मला पण जावं लागेल मग. अरे यार प्रायव्हेट गाडीवाला जो ड्रायव्हर आहे त्याची पण पुन्हा वाट लागेल. आता काय माहिती कुठल्या ड्रायव्हरला बोललाय, हेवी ड्रायव्हरला की प्रायव्हेट गाडीवाले, कारण प्रायव्हेट गाडीवाले पण ठेवतात, बरोबर की नाही. आता काय बोलून काय फायदा नाही. आणि अजून एक आहे पोर्टर ॲपवर मला जरा बोलायचंय की मी लास्ट मुवमेंटला बोलेन, म्हणजे जेव्हा मी ब्लॉग संपवीन ना त्याच्या अगोदर बोलेन, ठीक आहे. म्हणून पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो फायनली मित्रांनो माझी ट्रिप झाली कंप्लीट आणि मी आता आहे खैरानी रोडला, जे आहे चांदिवलीमध्ये. सो आता मी निघतोय तिथं मरोल MIDCला, कारण खूप लोकांना माहिती आहे मी जास्त करून इथं थांबत नाही. मी आपल्या स्पॉटवरती जातो मरोल MIDC, कारण मला तिथून ट्रिप भेटते, इथून पण ट्रिप भेटते. पण इथे लोकेशन जरा छोटी छोटी गल्ली आहे ना, तर मी इतका त्रास माझ्या डोक्याला करून घेत नाही. म्हणून मी सीधा निघतो डायरेक्ट मरोल MIDCला. दरवेळी निघतो, असं काय नाही. साकीनाक्यावरून ट्रिप मारतो, म्हणजे फक्त ट्रिप घेऊन येतो, ट्रिप इथून उचलत नाही कधी. पहिल्यापासून माझी सवय तशी आहे. काय माहित काय माझ्या माइंडमध्ये असं काय आहे. खूप लोक बोलतात, मला मेसेज करतात कि साकीनाका से आप ट्रिप उठा दे कि बहुत ट्रिप आता है. मेरे को सिर्फ इतना ही बोलना है दोस्तों, मैं नहीं उठाता, मेरे को नहीं अच्छा लगता इसके वजह से. म्हणून मी विचार करतो की जातो भाई, माझं थोडं 10 रुपयाचं CNG एक्स्ट्रा केलं तरी चालेल, पण मी मरोळ साईडला जातो, तिथून ट्रिप उचलतो. ट्रिप नाही आली तरी मला काय फरक पडत नाही, तरी मी तिथे मरोळ MIDCला जाणार म्हणजे जाणार. बस एकदा ठामपणे एकदा मी बोललो ना मला इथे थांबायचं नाही, म्हणजे नाहीच थांबत मी, किती पण काय होऊ दे भाई. सो मित्रांनो 45 मिनिट्स वेट केल्यानंतर आता मला एक ट्रिप आली आहे. हिचा पिकअप लोकेशन अंधेरी ईस्टला आहे आणि ही ट्रिप मी उचलली आहे. तुम्हाला या ट्रिपचं ड्रॉप लोकेशन पण दाखवतो कुठे आहे. गोरेगावला आहे, जे की कामा इंडस्ट्रियल स्टेट आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. आता फर्स्ट ऑफ ऑल आता जाऊया यांच्या पिकअप लोकेशनला. JK इंडस्ट्रियल आहे ना, तिथे आपलं पिकअप लोकेशन आहे, जास्त लांब नाही. तुम्हाला दाखवतो किती बघा, 400 मीटरवरती फक्त यांचं पिकअप लोकेशन आहे. चला जाऊया आता यांच्या पिकअप लोकेशनला, मटेरियल लोड करूया, तो वापस अपना ब्लॉग कंटिन्यू करूया, ठीक आहे. सो मित्रांनो मी आता आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, JK इंडस्ट्री आहे. सो मित्रांनो मी आता आलोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, JK इंडस्ट्रियल ना, तिथे 400 मीटरवर माझं पिकअप लोकेशन होतं आणि जास्त काही मटेरियल नाही, जसं की तुम्हाला दाखवतो. हे बघा प्रिंटिंगचं मटेरियल आहे आणि आपलं हे पिकअप लोकेशन आहे आणि तिथूनच एंट्री आहे JK इंडस्ट्रीची. तर इथून फटाफट आता मटेरियल पिकअप करतो आणि डायरेक्ट निघणार डायरेक्ट आपल्या ड्रॉप लोकेशनला गोरेगावला. शर्मा इंडस्ट्रीयल आहे ना, तिथे आपल्याला जायचं आहे. जास्त इथं लांब ड्रॉप लोकेशन आहे, तुम्हाला मी सांगेन रूटमध्ये सांगेन किती किलोमीटरचं माझं ड्रॉप लोकेशन आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आता हे पूर्ण मटेरियल लोड करतो, ठीक आहे. जे पण आहे बिल वगैरे पूर्ण साईन वगैरे पूर्ण करून घेतो कस्टमरची. मग निघताना तुम्हाला सांगेन किती किलोमीटर माझं पिकअप ड्रॉप लोकेशन आहे, ठीक आहे. तो फायनली मित्रांनो मी आता निघालो आपलं ड्रॉप लोकेशन गोरेगावला. शर्मा स्टेटला जायचंय. अंधेरीपासून ते माझं गोरेगावचं ड्रॉप लोकेशन आहे 5.6 किलोमीटर. हा ट्रिप आहे कम से कम कुछ परत हिंदी झालं, काहीतरी 15 मिनिटाची ट्रिप आहे आणि समजा अर्धा तास पकडा म्हणजे मटेरियल अनलोड करायपर्यंत. तरी मी इतका टाइम घेऊन चालतो, अर्धा तास तरी काय नाही. छोटी ट्रिप आहे, फटाफट कंप्लीट करूया, ठीक आहे. त्यानंतर आहे ना मित्रांनो आपलं एक पोर्टर ॲपवरती मी काही ना काही बोलणार आहे, त्यासाठी तुम्ही ब्लॉग पुढे शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळेल. कारण खूप सारे लोक आहे ना जे नो ब्रोकर नो पोर्टर करतात आहे, त्याच्या रिलेटेड मी बोलणार आहे. असं नाही की मी पोर्टर ॲपची साईड घेणार आहे, मी पोर्टर ॲप बद्दल पण बोलणार, पण त्या माणसांबद्दल पण बोलणार जे पूर्ण चुकीचं करतायत. त्यासाठी पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आज जास्त इतकं काय CNG जाणार नाही, कारण आपली गाडी आपली आहे ना मित्रांनो लोकलमध्येच पळाली आहे, बाकी काय नाही. त्या दिवशी बदलापूरला गेलो तेव्हा त्यानंतर मी काहीतरी शनिवारी 420 रुपयाचं CNG भरलं. रिझर्वमध्ये माझी गाडी गेली तर बदलापूरहून रिटर्न यायला. तुम्ही ब्लॉग नसेल बघितला प्लीज जाऊन परत ब्लॉग बघा, जे जे नवीन आहेत. हां, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझी आता खूप सारे ब्लॉग येणार आहेत जे जे खूप इंटरेस्टिंग आहे आणि इन्फॉर्मेशनचे ब्लॉग मी घेऊन येणार आहे, त्यासाठी मी बोलतोय. तर पहिल्यांदा आता मी कस्टमरच्या ही ट्रिप फटाफट कम्प्लीट करूया, त्यानंतर आपला ब्लॉग वापस कंटिन्यू करूया, ठीक आहे. सो मित्रांनो मी आता आलोय ड्रॉप लोकेशनला, जे मित्रांनो मी आता आलोय ड्रॉप लोकेशन गोरेगावला. शर्मा इंडस्ट्रियल स्टेट आहे ना, तिथे आता पाठीपूर्ण मटेरियल माझं अनलोड होत आहे. तर तसं तुम्हाला मी दाखवतो मटेरियल कसं अनलोड करतात. जे पण हे बघा
हे बघा, तो हा आपला ड्रॉप लोकेशन आहे गोरेगावचा. इतकंच मटेरियल बाकी आहे. चला आता फायनली आपल्या घरी जाऊया, कारण आता ठीक आहे, जितकी पण अर्निंग माझी झाली आहे तितकी बस झाली मला अर्निंग. तर आता मी पोर्टर ॲप बद्दल थोडं बोलतोय. म्हणजे कोणाला वाईट घेऊन घ्यायचं घेऊ शकता, आणि कोणाला चांगलं वाटतं मी बोलतोय तर मला कमेंट करा. ज्यांना वाईट वाटतं त्यांनी पण मला कमेंट करा, हे तू चुकीचं बोलतोयस. बघा आता मी तुम्हाला सांगतो, आता आमची जी जनरेशन आहे ना, ते कुठल्या नाक्यावरती जाऊन म्हणजे गाडी वगैरे बुक करणार नाही. ठीक आहे, बरोबर की नाही. जसं की स्विगी झोमॅटो आलं, ते लोकांनी पण बघा खूप इश्यू आले स्विगी झोमॅटोला. हॉटेलवाले लोकांनीच विरोध केला. नंतर आता हॉटेलवाले पण सगळे यूज करायला लागले स्विगी झोमॅटो ॲप. आता असं आहे, या पोर्टर ॲपचं पण असं आहे, पहिले इश्यू झाला, नंतर आता पण आता इश्यू होतोय. कारण बघा मी तुम्हाला काय बोलतो, जो पण गाडीचं नुकसान करतोय, ड्रायव्हरला मारतोय, बघा त्या बिचाऱ्याला ड्रायव्हर बिचाऱ्याला मारू नका. जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होतोय ना, तुम्ही पोर्टर ॲपच्या कंपनीमध्ये जाऊन भांडणं करा की आम्हाला हा इश्यू होतोय, आम्हाला हे होतंय ते होतंय. जे पण काय कमी पडत असेल, तुम्हाला ते भेटत नसेल, तुम्ही डायरेक्ट पोर्टर ॲपशी वार्ता करा, जे कंपनीवाल्यांची. तुम्ही त्या गोरगरीब ड्रायव्हरला मारणार, त्याची गाडी फोडणार, त्याची टायरची हवा काढणार, हे सगळं यार हे चुकीचं आहे. तो पण आपल्या फॅमिलीसाठी काम करतोय ना, थोडे ना तो काही वाईट चुकीचं काम करतोय. जसं की कुठलं 2 नंबरचं काम करतोय, पुन्हा रूल रेग्युलेशनच काम करतोय ना. मग तुम्ही त्या ड्रायव्हरला मारून काय तुम्ही साबित काय करतात ते सांगा मला. यार हे चुकीचं आहे. जिथे चुकायचं तिथे मी व्हिडिओ करून बोलणार, बाकी मी कोणाची भेट नाही. या मराठीची अवलाद आहे, कोणासमोर चुकणार पण नाही. आणि माझ्यासमोर कोण आलं ना असं, प्रत्येक चीज सांगतो, तिथे व्हिडिओ शूट करणार, तुला जे काय करायचं कर, आज करशील ना, नेक्स्ट टाइम कुठे ना कुठे भेटणारच आहेस ना. आणि हे सगळं कोण करता माहितीये. आता काय बोलू, जाऊ द्या. आता जास्त बोलणार की आता जास्तच बोलायचं कारण हेच आहे मुद्दा, की ड्रायव्हर लोकांना तुम्ही मारू नका. जे काय आहे तुमचं प्रॉब्लेम तुम्ही कंपनीमध्ये जाऊन सॉर्ट आउट करा. जे पण तुम्हाला भेटत नसेल ते तुम्ही कंपनीकडून घ्या, पण ड्रायव्हर बिचाऱ्यांना मारू नका. जिथे ड्रायव्हर लोकांना अन्याय होणार तिथे मी बोलणार म्हणजे बोलणार. आणि पोर्टर ॲपच्या विषय मी पोर्टर ॲपच्या बद्दल पण मी बोलणार आहे. आता मी मेल पण टाकणार आहे, कारण बघा 20% केले ते लोकांनी, पण काय फायदा नाही. एक पण ट्रिप फेअर अमाऊंट आहे ना वाढली नाही, तितकीच ठेवली आहे. तर ह्याबद्दल पण आपल्याला पूर्ण बोलते ना मित्रांनो, मेल टाका. या तर पोर्टर ॲपच्या कंपनीमध्ये जाऊन आता काय ना काही ऑप्शन मला करायला लागणार, कारण उपायच नाही काय. अरे तुम्ही 20% करताय, पण ऍटलिस्ट ट्रिपच्या अमाऊंटसाठी वाढवा, जेणेकरून आम्हाला परवडणार तर आहे ना, बरोबर की नाही. आता पोर्टर ॲपमध्ये तुम्हाला सीन सांगतो, ज्याची गाडी स्वतःची आहे त्यांनी चालवली ना तरच पोर्टर ॲपमध्ये फायदा आहे, नाहीतर फायदाच नाहीये. तुम्ही ड्रायव्हर ठेवून तुम्ही प्रॉफिट करू शकतच नाही पोर्टर ॲपवर. इतकं मी तुम्हाला 110% सांगतो. जे पण माझा ब्लॉग बघताय, जे पण नवीन आहेत, जे पण माझा ब्लॉग बघून अर्निंग बघून या फील्डमध्ये येतात, तर मी तुमचे हात जोडतो, बाबा येऊ नका. कारण खूप लोकांचे मला मेसेज आले की तेरे वजह से बहुत लोग आ रहे भाई. मी बोललो की मेरे वजह से छोड़ो, मैं लोगों को थोड़ी ना बांटते फिर रहा हूँ गाडी लो करके. आता असं झालं, खूप लोकांचे माइंड मध्ये अशी थिंकिंग की माझ्यामुळे येतात आहे. असं भाई असं नाही आहे. तुम्ही माझी अर्निंग नको, माझी मेहनत बघा, आणि जे पण आहे ते पूर्ण बोलतो ना, एकदम आपल्या एरियामध्ये जाऊन या तर लोकेशन मध्ये जाऊन फिरा की काय ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये आहे, तेव्हा या. म्हणजे इन्फॉर्मेशन नाही माहिती तर माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगेन काय ते. ठीक आहे, आता तुमच्यावरती आहे, तुमच्या माइंडवरती तुम्हाला काय करायचं ते मी तुम्हाला बोलू नाही शकत की तू टेम्पोच घे असं तसं. ठीक आहे, हे तुम्हाला मी सांगतो, इतकं करा. आणि इतकं आता जास्त काय बोलत नाही, आता ब्लॉग एंड करतो. कारण मित्रांनो आता जास्त बोललो ना म्हणजे ब्लॉग अजून वाढेल, कारण जितकं बोलेन तितकं मी कमी आहे. तुम्हाला पण माहितीच आहे काय चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याचं राजकारण, त्याबद्दल मग आता काय मला जास्त इतकं काय बोलायचं नाही, फक्त इशारे समजून घ्या बस, बाकी काय नाही. आणि तुम्हाला इतकं सांगतो मित्रांनो, आजचा ब्लॉग होता मराठीमध्ये, पण येणारा ब्लॉग असणार ना जो पण 2 तारीख 3 तारीख जितके पण ब्लॉग येणार ना दोन्ही लँग्वेज मध्ये शूट करेन मी. म्हणजे एकच ब्लॉग मध्ये मराठी हिंदी दोन्ही लँग्वेज चालणार. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही पण ऍडजस्ट करा आणि मलाही सुद्धा थोडं ना थोडं ऍडजस्ट करून घ्या, बरोबर की नाही. आणि जे काय प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू, जेणेकरून सगळ्यांना माझं लँग्वेज दोन्ही लँग्वेज समजतील, हिंदी आणि मराठी पण. ठीक आहे, आणि कोणाला काही इश्यू असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे, ते पण मी कमेंट वाचून तुम्हाला रिप्लाय करेन.
आणि कोणाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ट्रान्सपोर्टच्या बारेमध्ये तर मी हा माझा इंस्टाग्रामचा आयडी याच्यामध्ये मला मेसेज करा. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देईन. युट्यूबच्या नाही इंस्टाग्रामच्या याच्या मेसेजवर तुम्हाला मी नंबर देईन. ठीक आहे माझा. आणि आजचा माझा अर्निंग झालंय काहीतरी 1040 रुपये. तर पहिली जी ट्रिप होती माझी प्रायव्हेट ट्रिप ती 400 रुपयाची ट्रिप होती आणि माझ्या पोर्टरॅपवर माझं अर्निंग झालंय फक्त 2 ट्रिपमध्ये 680 रुपये. तर टोटल कराल तर किती 1080 रुपये पकडा माझी आजची अर्निंग झाली आहे. बाकी आता काय नाही. बाकी आता सीएनजी आहे तर काही टेन्शन नाही. आता जेव्हा पण सीएनजी भरेन तेव्हा तुम्हाला मी पूर्ण दाखवेन. ठीक आहे. आणि ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझी येणारी हर एक व्हिडिओ तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन मध्ये शो होईल. ठीक आहे. तर आता इतकं जास्त काय बोलत नाही. आता ब्लॉग इथे समाप्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.